हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांची भेट ही आता भुजबळ फार्म इथे पार पडते आहे। कार्यालयामध्ये ही महत्त्वपूर्ण भेट पार पडते आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या भेटीमध्ये काय नेमकं घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नाशिकमध्ये खरं तर राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या महायुतीतल्या पक्षांकडून या जागेसाठी दावा करण्यात आलेला होता आणि काहीसं याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यामध्ये काहीशी दरी देखील निर्माण झाल्याचं बोललं जात होतं आणि त्यानंतर आज ही होत असलेली भेट ही अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे आता हेमंत गोडसेंच्या प्रचारामध्ये छगन भुजबळ आणि त्यांचे समर्थक दिसणार का याचं चित्र आता अगदी काही क्षणामध्ये स्पष्ट होईल। खरं तर छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर होईल अशी चर्चा काही दिवसांपूर्वी होत होती आणि त्यानंतर आता हेमंत गोडसे यांनी देखील आपल्याला ही जागा मिळावी, तिसरी टर्म दिली द्यावी यासाठी देखील आग्रह धरलेला होता। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। संदीप जेजुरकर आपल्यासोबत आहे। संदीप, अखेर या भेटीला, या बैठकीला सुरुवात झाली आहे। हो दीपक, खरं तर हेमंत गोडसे भुजबळ फार्मवर दाखल झालेले आहेत आणि आता छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यामध्ये भेटीला सुरुवात झालेली आहे, चर्चेला सुरुवात झालेली आहे। यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये प्रचारामध्ये हेमंत गोडसेंच्या प्रचारामध्ये भुजबळ यांचे जे आहे ते छायाचित्र कुठेही वापरण्यात आलेले नव्हते। त्यामुळे ओबीसी मतदार व भुजबळ समर्थक हे नाराज होते आणि त्यामुळे या भेटीलाही महत्त्व झालेले आहे। तर भुजबळ समर्थकांची, मतदारांची नाराजी दूर होते हे पाहणं देखील या भेटीत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी पक्षातही पूर्ण नाराजी होती, स्वतः छगन भुजबळ देखील प्रचारापासून दूर होते। खरं तर महायुतीची उमेदवारी मिळण्यावरूनच यामध्ये ठिणगी पडलेली होती। दिल्ली स्तरावरून भुजबळांची उमेदवारी फायनल मानल्या जात होती, मात्र गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उमेदवारी मिळवल्यानंतर पुढे भुजबळ थोडेसे दूर झालेले होते। या पार्श्वभूमीवर आज काय ते दोघांच्या बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर सविस्तर तपशील हा समोर येणार आहे। दीपक, संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।